Welcome all of you. Myself Professor Vikrant Palatsha. I welcome you all in my YouTube channel Professor Vikrant Palatsha's Education Hub. नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी प्राध्यापक विक्रांत पालटशा आपण सर्वांचे माझे यूट्यूब चॅनल प्रोफेसर विक्रांत पालटशाज एज्युकेशन हबमध्ये सहर्ष स्वागत करतो. In this video today we are going to study the multiple choice question of the subject auditing, unit number 4 tax audit and unit number 5 auditing of computerized system. आज आपण या व्हिडिओमध्ये आपल्या ऑडिटिंगच्या सिलेबसमधील युनिट क्रमांक 4 टॅक्स ऑडिट आणि युनिट क्रमांक 5 ऑडिटिंग ऑफ कम्प्युटराइज सिस्टम या दोघंही युनिटवरील मल्टिपल चॉईस क्वेश्चन अभ्यासणार आहोत. क्वेश्चन नंबर 1. डॅश डॅश इज अन एक्झामिनेशन ऑफ फायनान्शियल रेकॉर्ड्स टू कॅल्क्युलेट टॅक्सेबल प्रॉफिट. टॅक्सेबल प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी टिंब हे फायनान्शियल रेकॉर्डचे परीक्षण आहे. ऑप्शन नंबर ए कॉस्ट ऑडिट, ऑप्शन नंबर बी टॅक्स ऑडिट, ऑप्शन नंबर सी फायनान्शियल ऑडिट and option number D internal audit. And the correct option here it is option number B tax audit. Tax audit is the audit which examine all the financial records to calculate the taxable profit. सर्व फायनान्शियल रेकॉर्डचं असेसमेंट टॅक्सेबल प्रॉफिट कॅल्क्युलेट करण्यासाठी टॅक्स ऑडिट अंतर्गत केलं जात असतं. देअरफॉर हियर द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी टॅक्स ऑडिट. नाउ द क्वेश्चन नंबर 2. टॅक्स ऑडिट इज कंडक्टेड अकॉर्डिंग टू सेक्शन डॅश डॅश. कोणत्या सेक्शननुसार टॅक्स ऑडिट हे कंडक्ट केलं जात असतं. ऑप्शन नंबर ए सेक्शन 44 AB, ऑप्शन नंबर बी सेक्शन 46 AB, ऑप्शन नंबर सी सेक्शन 44 AC and option number D section 46 AD. And here the correct option it is option number A section 44 AB. According to the section 44 AB tax audit is done. सेक्शन 44 AB नुसार टॅक्स ऑडिट केलं जात असतं. Therefore here the correct option is option number A section 44 AB. Now the question number 3. If assessee carrying on business then tax audit is compulsory when turnover is more than dash dash lakhs in previous year. जर असेसी बिझनेस करत असेल आणि असेसीचा टर्नओव्हर हा मागील वर्षामध्ये टिंब लाखांपेक्षा जास्त असेल तर टॅक्स ऑडिट करणं हे बंधनकारक आहे. अँड नाउ द ऑप्शन्स आर ऑप्शन नंबर ए 40 lakhs, ऑप्शन नंबर बी 50 lakhs, ऑप्शन नंबर सी 60 lakhs and option number D 70 lakhs. And now the correct option it is option number C 60 lakhs. Suppose if the assessee carrying on the business and the turnover of the assessee in the previous year is 60 lakhs or more than that, then tax audit is compulsory. assessee बिझनेस करत असेल आणि मागील वर्षामध्ये assessee संपूर्ण टर्नओव्हर हा 60 लाख किंवा 60 लाखापेक्षा जास्त असेल तर टॅक्स ऑडिट करणं हे बंधनकारक असणार आहे. देअरफॉर हियर द करेक्ट ऑप्शन इट इज ऑप्शन नंबर सी 60 lakhs. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. इफ असेसी कॅरिंग ऑन प्रोफेशन देन टॅक्स ऑडिट इज कंपल्सरी व्हेन टर्नओव्हर इज मोर दॅन डॅश डॅश लॅक्स इन प्रिव्हियस इयर. जर असेसी प्रोफेशनमध्ये असेल आणि मागील वर्षात असेसीचा टर्नओव्हर हा टिंब लाखांपेक्षा जास्त असेल तर टॅक्स ऑडिट हे बंधनकारक आहे. अँड नाउ द ऑप्शन्स आर ऑप्शन नंबर ए 10 lakhs, ऑप्शन नंबर बी 15 lakhs, ऑप्शन नंबर सी 20 lakhs and option number D 25 lakhs. And now here the correct answer it is option number B 15 lakhs. If assessee is carrying on the business and total turnover is 15 lakhs or more than that in a previous year, at that time it is mandatory to do the टॅक्स ऑडिट. जर असेसीचं प्रोफेशन असेल आणि मागील वर्षामध्ये असेसीचा टर्नओव्हर हा 15 लाख किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर असेसीला टॅक्स ऑडिट करणं हे बंधनकारक आहे. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. व्हेन टॅक्स ऑडिट इज कंपल्सरी फ्रॉम द फॉलोइंग विच फॉर्म इज फिल्ड. जर टॅक्स ऑडिट बंधनकारक असेल तर खालीलपैकी कोणता फॉर्म टॅक्स ऑडिटसाठी फिल करणं भरणं हे बंधनकारक आहे. ऑप्शन नंबर ए फॉर्म 3CA, ऑप्शन नंबर बी फॉर्म 3CB, ऑप्शन नंबर सी फॉर्म 3CF and option number D form 3CE.
And here is the correct option. It is option number A, Form 3CA. It is mandatory to fill Form 3CA in case of the tax audit. Tax audit साठी Form 3CA भरणं हा बंधनकारक आहे. Now next question number 6. In case of probation for tax audit, dash form is filled. प्रोपेशन साठी जर टॅक्स ऑडिट केलं जात असेल तर टिंब फॉर्म फिल करणं हे बंधनकारक आहे. ऑप्शन नंबर ए फॉर्म 3CA, ऑप्शन नंबर बी फॉर्म 3CB, ऑप्शन नंबर सी फॉर्म 3CF and option number D form 3CC. And here is the correct option. It is option number D form 3CC. In case of probation for the tax audit, it is necessary to fill the form 3CC. प्रोपेशनच्या संदर्भात टॅक्स ऑडिट साठी फॉर्म 3CC फिल करणं भरणं हे बंधनकारक आहे. ओके. नेक्स्ट वन क्वेश्चन नंबर 7. सेक्शन 35D प्रोव्हाइड्स विच डिडक्शन अंडर टॅक्स ऑडिट. टॅक्स ऑडिट अंतर्गत सेक्शन 35D नुसार कोणती डिडक्शन दिली जात असते. ऑप्शन नंबर ए प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस, ऑप्शन नंबर बी ऑपरेटिंग एक्सपेन्सेस, option number C industrial undertakings in backward area, and option number D foreign projects. And now here the correct option, it is option number A preliminary expenses. Under section 35D under tax audit the deduction of preliminary expenses is available. Tax audit अंतर्गत section 35D नुसार प्रिलिमिनरी एक्सपेन्सेसची डिडक्शन मिळत असते. देअरफॉर हियर द करेक्ट ऑप्शन इट इज ऑप्शन नंबर ए प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8. हु इज इलिजिबल टू वर्क ॲज टॅक्स ऑडिटर. टॅक्स ऑडिटर म्हणून कोण काम बघू शकतं. ऑप्शन नंबर ए इंटरनल ऑडिटर, ऑप्शन नंबर बी चार्टर्ड अकाउंटंट, ऑप्शन नंबर सी एनी पर्सन हु possesses knowledge of accounting, and option number D none of the above. And the correct option it is option number B chartered accountant. A person who has a chartered accountant and who is doing the practice, that person can eligible for tax auditor. जी व्यक्ती चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि प्रॅक्टिस करते अशी व्यक्ती टॅक्स ऑडिटर म्हणून काम बघू शकते. देअरफॉर द करेक्ट ऑप्शन इट इज ऑप्शन नंबर बी चार्टर्ड अकाउंटंट. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 9. How much is the maximum penalty if assessee fails to furnish tax audit report? दिलेल्या कालावधीत जर असेसीने टॅक्स ऑडिट रिपोर्ट सबमिट केला नसेल तर जास्तीत जास्त असेसीला किती पेनल्टी भरावी लागते. ऑप्शन नंबर ए ₹1 लाख, ऑप्शन नंबर बी ₹2 lakhs, ऑप्शन नंबर सी ₹3 lakhs, and option number D ₹4 lakhs. And now the correct option it is option number A ₹1 lakh. If the assessee fails to submit the tax audit report in a given time, maximum up to ₹1 lakh penalty should be paid by the assessee. जर दिलेल्या वेळेत टॅक्स ऑडिट रिपोर्ट असेसीने सादर केलेला नसेल तर असेसीला जास्तीत जास्त ₹1 लाख पेनल्टी ही भरावी लागणार आहे. देअरफॉर द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर ए ₹1 lakh. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10. टॅक्स ऑडिट इज ॲप्लिकेबल इन केस ऑफ. टॅक्स ऑडिट हे टिंब संदर्भात ॲप्लिकेबल आहे. ऑप्शन नंबर ए सॅलरी इन्कम, ऑप्शन नंबर बी हाऊस प्रॉपर्टी इन्कम, ऑप्शन नंबर सी कॅपिटल गेन इन्कम, अँड ऑप्शन नंबर डी बिझनेस अँड प्रोफेशन. अँड द करेक्ट ऑप्शन इट इज ऑप्शन नंबर डी बिझनेस अँड प्रोफेशन. इन केस ऑफ बिझनेस अँड प्रोफेशन टॅक्स ऑडिट इज ॲप्लिकेबल. बिझनेस आणि प्रोफेशनच्या संदर्भात टॅक्स ऑडिट हे ॲप्लिकेबल आहे. देअरफॉर द करेक्ट ऑप्शन इट इज ऑप्शन नंबर डी बिझनेस अँड प्रोफेशन. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 11. फुल फॉर्म ऑफ EDP इज. EDPचा फुल फॉर्म काय. ऑप्शन नंबर ए इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोटेक्शन, ऑप्शन नंबर बी इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोव्हायडर, ऑप्शन नंबर सी इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोटोकॉल, and option number D electronic data processing. And here is the correct option, it is option number D electronic data processing. EDP stands for electronic data processing. Therefore the correct option it is option number D. Next question number 12. Dash is the process of collecting and evaluating evidence to determine whether
A computer system safeguards assets and maintain data integrity. कम्प्युटर सिस्टमद्वारे असेट या सेफगार्ड केल्या जात आहेत, त्याच प्रकारे डेटा इंटिग्रिटी सुद्धा मेंटेन केले जात आहे. याच्या संदर्भात पुरावे गोळा करण्याची पद्धती आणि ते पुरावे तपासून पाहण्याची पद्धती टिंबटिंब आहे. नाउ द ऑप्शन्स आर ऑप्शन नंबर ए टॅक्स ऑडिट, ऑप्शन नंबर बी इंटरनल ऑडिट, ऑप्शन नंबर सी EDP ऑडिट and option number D financial audit. And now the correct option it is option number C EDP audit. EDP audit means electronic data processing audit is the system which collects as well as the evaluates evidence regarding the computer system which safeguard the asset as well as maintain data integrity. म्हणजे जी कम्प्युटर सिस्टम असेट सेफगार्ड करण्यासाठी डेटा इंटिग्रिटी मेंटेन करण्यासाठी खरंच उपयोगी आहे किंवा नाही याच्या संदर्भातले पुरावे ज्या पद्धतीद्वारे जमा केले जातात, तपासणी केले जातात, त्याला EDP ऑडिट असं म्हणतात. देअरफॉर द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी EDP ऑडिट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. फ्रॉम द फॉलोइंग विच इज नॉट द फीचर ऑफ EDP ऑडिटिंग. खालीलपैकी कोणते हे EDP ऑडिटिंगचे वैशिष्ट्य नाही. ऑप्शन नंबर ए मिनिमायझेशन ऑफ एरर्स, ऑप्शन नंबर बी मिनिमम पेपर वर्क, ऑप्शन नंबर सी कोडिंग and option number D maintenance of manual system. And here is the answer, it is option number D maintenance of manual system. Minimization of errors, minimum paperwork, coding, these are the features of EDP audit except maintenance of manual system. एरर कमी करणे, कमीत कमी पेपरवर्क तयार करणे आणि प्रोग्राम कोड करणे हे EDP ऑडिटिंगचे वैशिष्ट्य आहेत. फक्त कोणतं वैशिष्ट्य नाही, मेंटेनन्स ऑफ मॅन्युअल सिस्टम. देअरफॉर हियर द करेक्ट आन्सर इट इज ऑप्शन नंबर डी मेंटेनन्स ऑफ मॅन्युअल सिस्टम. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. द रेकॉर्ड्स दॅट इनेबल अ ट्रान्झॅक्शन टू बी ट्रेस्ड फ्रॉम इट्स सोर्स टू द फायनान्शियल स्टेटमेंट्स इज कॉल्ड ॲज डॅश डॅश. एखादे ट्रान्झॅक्शन त्याच्या सुरुवातीपासून फायनान्शियल स्टेटमेंट्समधून आयडेंटिफाय करणं म्हणजे टिंबटिंब होय. ऑप्शन नंबर ए ऑडिट प्लानिंग, ऑप्शन नंबर बी ऑडिट ट्रेल, ऑप्शन नंबर सी ऑडिट प्रोग्राम and option number D audit report. And the correct option it is option number B audit trail. Audit trail is the process which identify the transaction from the source in the financial statement. ऑडिट ट्रायल म्हणजे काय, एखादी ट्रान्झॅक्शन तिच्या सुरुवातीपासून फायनान्शियल स्टेटमेंट्समधून शोधून काढणे. देअरफॉर द करेक्ट ऑप्शन इट इज ऑप्शन नंबर बी ऑडिट ट्रेल. नाउ नेक्स्ट क्वेश्चन नंबर 15. डॅश डॅश सिस्टम सिमिलर ट्रान्झॅक्शन्स आर प्रोसेस इन बॅचेस ऑर ग्रुप्स. कुठल्या सिस्टममध्ये सारख्याच स्वरूपाच्या ट्रान्झॅक्शन बॅचेस आणि किंवा ग्रुप्समध्ये प्रोसेस केल्या जात असतात. ऑप्शन नंबर ए बॅच प्रोसेसिंग, ऑप्शन नंबर बी इंटरनल ऑडिट, ऑप्शन नंबर सी इंटरनल चेक and option number D test checking. And here is the correct answer, it is option number A batch processing. Batch processing is the system which processes similar transactions in a batches or groups. Batch processing ही अशी सिस्टम आहे की ज्यामध्ये सारख्याच स्वरूपाच्या ट्रान्झॅक्शन बॅचेस किंवा ग्रुपमध्ये प्रोसेस केल्या जात असतात. देअरफॉर हियर इज द करेक्ट ऑप्शन, इट इज ऑप्शन नंबर ए बॅच प्रोसेसिंग. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16. टाइप्स ऑफ EDP अकाउंटिंग सिस्टम. खालीलपैकी कोणते हे EDP अकाउंटिंग सिस्टमचे प्रकार आहेत. ऑप्शन नंबर ए बॅच प्रोसेसिंग, ऑप्शन नंबर बी रियल टाइम प्रोसेसिंग, ऑप्शन नंबर सी टेस्ट चेकिंग and option number D both A and B. And here is the correct option, it is option number D both A and B. Batch processing and real time processing, these two are the types of EDP accounting system. बॅच प्रोसेसिंग आणि रिअल टाइम प्रोसेसिंग हे EDP अकाउंटिंग सिस्टमचे प्रकार आहेत. देअरफॉर हियर इज द करेक्ट ऑप्शन, इट इज ऑप्शन नंबर डी बोथ A and B. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17. फुल फॉर्म ऑफ कॅट. कॅटचा फुल फॉर्म काय, CAAT कॅटचा फुल फॉर्म काय. ऑप्शन नंबर ए कम्प्युटर ॲप्लिकेशन ऑडिट टेक्निक्स, ऑप्शन नंबर बी कम्प्युटर ऑडिट असिस्टेड टेक्निक्स,
Option number C, computer audit application techniques. And option number D, computer assisted audit techniques. And now the correct option, it is option number D, computer assisted audit techniques. The full form of the CAT is computer assisted audit techniques. Therefore the correct option, it is option number D. Next question number 18. Problems encountered in an EDP environment. EDP environment मध्ये कुठले प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते? ऑप्शन नंबर ए, absence of voucher. ऑप्शन नंबर बी, computer virus. ऑप्शन नंबर सी, coding problem. And option number D, all of the above. And here is the correct option. It is option number D, all of the above. Under the EDP environment, there is no voucher. Computer viruses may be attacked on this system, as well as coding program problems will be there. Therefore, all of the above, these are the problem comes under EDP environment. EDP environment अंतर्गत वाउचर उपलब्ध नाहीत, कम्प्युटर व्हायरसचा अटॅक होण्याची शक्यता असते आणि त्याच प्रकारे जे विविध सॉफ्टवेअर आहेत त्यांचे कोडिंग प्रॉब्लेम सुद्धा त्या ठिकाणी येण्याची शक्यता असते. Therefore, here is the correct option. It is option number D, all of the above. Next one, question number 19. Full form of GAS. GAS याचा फुल फॉर्म काय? ऑप्शन नंबर ए, जनरल ऑडिट सिस्टम. ऑप्शन नंबर बी, जनरलाइज्ड ऑडिट सॉफ्टवेअर. ऑप्शन नंबर सी, जनरलाइज्ड ऑडिट सिस्टम. And option number D, general assistant system. And now the correct option, it is option number B, generalized audit software. The full form of the GAS, it is generalized audit software. And now last question number 20. From the following, what are the features of GAS? खालीलपैकी GAS म्हणजे जनरलाइज्ड ऑडिट सॉफ्टवेअरचे फीचर्स कुठले? जनरलाइज्ड अकाउंटिंग सॉफ्टवेअरचे फीचर्स कुठले? Option number A, examination and review of records. Option number B, calculations and computations. Option number C, comparing data. And option number D, all of the above. And here is the correct option. It is option number D, all of the above. The GAS means generalized accounting softwares. They automatically examine and review the financial records. They automatically do the calculations as well as the computations. And they are also automatically comparing the data. Means all these are the three features of generalized accounting softwares, that is GAS. म्हणजे GAS या सॉफ्टवेअरद्वारे ऑटोमॅटिकली फायनान्शियल रेकॉर्ड एक्झामाइन केले जातात, त्याचा रिव्ह्यू केला जातो, कॅल्क्युलेशन आणि कम्प्युटेशन सुद्धा ऑटोमॅटिक केलं जातं, त्याच प्रकारे डेटा सुद्धा ऑटोमॅटिकली कंपेअर केला जातो. त्यामुळे हे तिघही याचे वैशिष्ट्य आहेत. देअरफॉर द करेक्ट ऑप्शन, इट इज ऑप्शन नंबर डी, ऑल ऑफ द अबव. In this way, in this video, we have studied the multiple choice questions of the auditing unit number 5, tax audit, and unit number 4, tax audit, and unit number 5, accounting auditing of computerized system. I request all of you kindly subscribe my YouTube channel for such more videos, as well as also press on the notification icon. मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो, माझे यूट्यूब चॅनल प्रोफेसर विक्रांत पालटसाज एज्युकेशन हब नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. थँक्यू.